घटनेने जो अधिकार दिला त्याचा वापर केला पाहिजे. ह्या ज्या काही तक्रारदारांची योग्य माहिती घेतली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे काही काही जण मुद्दाम ह्याच्यावरच असतात, सारख्या तक्रारी करायचं, आपलं स्वतःचं व्यवस्थित बसतान बसवायचं. त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला गेला पाहिजे. जे कोणी ब्लॅकमेलर असतील त्यांनी आत्तापासूनच आपला बेकायदा काम थांबवावं. मी त्यांना वॉर्निंग देऊ इच्छितो या निमित्तानं. नाहीतर बीडमध्ये ब्लॅकमेलर मंडळींची काय आम्ही अवस्था केलेली आहे त्यापेक्षा वाईट अवस्था आम्ही लोक करू शकतो. आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही, परंतु कोणीतरी आमच्या इथं आपल्या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं काम करत असतील तर त्यांना नाहक त्रास दिलेला देखील आम्ही सहन करणार नाही. प्रकल्पातील सामानांची काही जण चोऱ्या करत असतात, रस्ता अडवत असतात, बेकायदेशीर बाबीची मागणी अशाही तक्रारी आहेत. त्यावर उद्योजकांनी स्वतः सुरक्षा कुंपण करणं, CCTV त्या ठिकाणी कॅमेरे लावणं, खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणं, खाजगी पेट्रोलिंग करणं. पोलीस तुम्हाला मदत करतील, परंतु पोलिसांनी मी आता गेल्यानंतर तुमचं ते पोलीस स्टेशन वगैरे मंजूर करण्याच्या बद्दलची पावलं उचलतो. पण आपण पण तुम्ही आणि इंडस्ट्रीवाले मसियाचे सगळे आमचे सहकारी अशा मिळून ते काम झालं पाहिजे असं माझं सांगणं आहे. खरं वेळ बराच झालेला आहे, मला पुढेही जायचं. मी तुम्हाला माहिती की मी वेळेला फार महत्त्व देतो. म्हणजे कधी कधी 5 मिनिटं आधीच येतो, मग आमचे खासदार नाराज होऊन जातात. कोण रुजतं कोण फुगतं. माझा पहिला त्या दिवशी 6:30ला कार्यक्रम होता, दुसरा 7ला होता, तिसरा 8ला होता. त्याच्यावर म्हणलं आता इतकं कोण लवकर येणार, त्याच्यावर मी बरोबर केलं. ते जरा 5 मिनिटं आधी झालं, पण मला सांगता आलं असतं माझं घड्याळ बरोबर 6:30 वाजले.